असतात नाही नाही वगैरे. नाही, असं काही नाही रे. आता ते सगळेच एव्हरीबडी इज आय मीन हिंदीमधली पण यार ॲक्टर्स काय कमाल आहेत करतात यार. राजकुमार राव असेल किंवा आयुष्मान खुराना असेल किंवा हे टेरिफिक ॲक्टर्स आहेत यार हे. लास्ट लास्ट मराठी फिल्म कोणती पाहिली होती थिएटरमध्ये जाऊन? आ, 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 मे जून 99 त्याच्यानंतर अजून एक कुठली तरी बघितली मी. एप्रिल मे 99 म्हणायचं. एप्रिल मे 99 मे जून नाही एप्रिल मे 99 ती बघितली रोहनची, ती मस्त वाटली. कुर्ला टू वेंगुर्ला बघितली होती, ती मला फार आवडली होती. फार मस्त गेली होती विजय कलमकरने. बरं, हॉलिडेमध्ये सुद्धा तुम्ही काम केलं हो होतं अक्षय कुमार यांच्या सोबत. हो. तो अनुभव कसा होता? अरे टेरिफिक. अक्षय तर फुल मराठी मुलगा. हां, हो त्याच्याशी मराठीच गप्पा मारा तुम्ही. काय काय गमती घडायच्या गमती सेटवर? म्हणजे तो फुल टाइमपास करायचा तो. फोकस्ड आणि कामाच्या बाबतीत म्हण किंवा भंकस पण सॉलिड. बाप रे बाप. आणि प्लेन फेस्ड बंकस रे. की मी आता बंकस करतोय कळायचंच नाही. म्हणजे त्याचं काहीतरी ना असं डायलॉग बोलून की हा कुठे होता डायलॉग. मग असं आम्ही त्याच्याकडे बघितलं की बोलो ना. अरे बोल ना. देख क्या रहा है मुझे असं. म्हणजे लक्ष आहे अक्षय लेकिन डायलॉग आहे नाही. अरे मस्करी करतोय रे तुझी असं. टाइमपास करायचा. बरं, मला एक प्रामाणिकपणे विचारावं असं वाटतं. सुमित राघवन आता एका नवीन त्यांची बाजू लोकांपर्यंत पोहोचली आहे, ती म्हणजे एक निर्माता म्हणून. येस. आणि सुमित राघवन हे कसे आहेत माहिती आहे का, की ते करतात करतात खूप 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 टेलिव्हिजन करतात, पण ते परत नाटकाकडे येतात. येस. काय याच्या मागचं रिझन आहे? याच्या मागचं रिझन म्हणजे आय मीन तुम्ही आईला विसरू शकत नाही ना. रंगभूमी आई आहे. ही नाळ ही कधीच तुटणार नाही. आणि या रंगभूमीमुळेच एक आयुष्याची सोबती सापडली आहे ना. ऑफकोर्स चिन्मयी ही याच रंगभूमीमुळे भेटली आहे. आणि आता जे आम्ही नाटक करत आहोत ते सुद्धा आम्ही एकत्र करत आहोत आणि आम्ही प्रोड्यूससुद्धा करत आहोत. आणि आमच्याबरोबर आमचे दिलीप जाधव म्हणजे अष्टविनायकसारखी अष्टविनायक. मातब्बर संस्था आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि त्यांचं बोट धरून आम्ही या क्षेत्रात उतरलेलो आहोत. मला खूप आधीपासूनच वाटत होतं की नाटक प्रोड्यूस केलंच पाहिजे. कारण कसं आहे ना, मी इकडनं आलेलो आहे. म्हणजे रंगभूमी न मी आलेलो नट आहे. तर हॅव टू गिव्ह बॅक समथिंग. कारण नुसतं काम नाही करायचं. तर रंगभूमी वर जे वर्षानुवर्ष काम करतात त्यांनीच शेवटी पुन्हा रंगभूमीकडे वळलं पाहिजे. पाठ फिरून चालणार नाही. तर त्यामुळे मी प्रशांत काय भरत काय ना त्यासाठी मानतो की नाही ते सातत्याने रंगभूमीवर नाटकं करत असतात आणि त्यांनी ते नाटकं प्रोड्यूस पण करत असतात. तर येस मराठी रंगभूमी जगणारच आहे. त्याच्याबद्दल वादच नाही. कारण मराठी रंगभूमीसारखी रंगभूमी नाही आहे. एक्सपेरिमेंट्सच्या बाबतीत म्हण, थिंकिंगच्या बाबतीत म्हण, ज्या पद्धतीचं लिखाण इकडे येतं आहे वेगवेगळ्या पद्धतीचं आणि सर्वसमावेशक आणि त्याला ऑडियन्स ॲक्सेप्ट करत आहे. ऑडियन्ससुद्धा आपल्याकडचे एवढा काय म्हणू त्याला बडे दिलवाला आहे ना की त्यांना आवडतं त्यांना. आणि आजच्या घडीला जो 54 नाटकं सुरू आहेत आणि काय यार एकापेक्षा एक नाटक. लोक नाटक बघायला जात आहेत. नाटक तीच ना ती ते रक्तातच आहे. मराठी माणसाच्या रक्तात आहे नाटक बघणं. नाटक हे एक काय म्हणू त्याला एक अविभाज्य घटक आहे मराठी माणसाच्या आयुष्यात. मग आता तुम्ही नाटक प्रोड्यूस केलात, ज्यात तुम्ही काम करताय. हो. मग एखादं असं नाटक प्रोड्यूस करायची इच्छा आहे की ज्यात तुम्ही काम नाही करणार? अगदी. किंवा एखादं नाटक डिरेक्ट करावं असं का नाही वाटलं? करणार 100% करणार. नाटक तर मी डिरेक्ट करणारच करणार. आणि असंही नाटक करण्याची इच्छा कदाचित मी नसेल. पण नाही माझी संस्था नाट्यलीला थिएटर्स. त्यामुळे स्क्रिप्ट माझ्याकडे उत्तम आलं आणि मी माझ्यासाठी नाही संस्था उभी केली आहे. नाही मी नाटकांसाठी संस्था उभी केलेली आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार मला प्रयोग करून बघायचे आणि त्यामुळे आय एम ओपन. मला हे विचारायचं होतं की इतक्या तुमच्या टेलिव्हिजन
टेलिव्हिजन तुम्ही इतकी वर्ष करताय, त्यानंतर मराठी सिनेमे करताय, पण जर मी असं म्हटलं टेलिव्हिजन, सिनेमा, नाटक ह्यामध्ये डिप्लोमॅटिक उत्तर नको आहे. टेलिव्हिजन, सिनेमा, नाटक ह्यामधून फक्त एकच गोष्ट निवडायची असेल तर ती काय असेल सुमित्रा नाटक. काकूंची? नाटक. खरंच खरंच नाटक निवड. टेलिव्हिजन सिनेमा नाही निवडणार किंवा OTT नाही निवडणार. जर मला एक उत्तम स्क्रिप्ट मिळाली मी नाटकच करेन.